माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज माऊलीच्या नवेनाचा आपण 8वा दिवस साजरा करीत आहोत आणि आजच्या 8व्या दिवशी झेंड्याचे मानकरी जॉनाबाई डिसोजा त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी जॉनाबाई डिसोजा, त्यांना 4 मुलं आणि 1 मुलगी। ते सोसगाव परिवाराचे आहेत। जॉनाबाईने आपलं चांगल्या प्रकारे कुटुंब सांभाळलेलं आहे। 2007 मध्ये जेव्हा बोरिवली या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा त्यांचा एक मुलगा होता मनवेल। अनंतात तो आता विलीन झालेला आहे। त्यानंतर त्या पतीचा मृत्यू, 2 महिन्याने त्यांचे पती मरण पावले। तरीसुद्धा हा दुःखाचा डोंगर जो आहे तो त्यांनी सांभाळलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलाच्या नावास्तव हा झेंडावंदन त्यांच्या आईवडिलाच्या नावाने दिलेला आहे आणि आपल्या चर्चला त्यांनी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करूया आणि त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, आज आम्ही माऊलीच्या नवेनाचा दिवस साजरा करीत असताना आमच्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर। मरिया माऊली आमची माता आहे, हा आमचा अभिमान आहे। तिची नजर आमच्यावर आहे। आजच्या दिवशी आम्ही जॉनाबाईसाठी प्रार्थना करीत आहोत। त्यांना आणि त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद टाक। जॉनाबाईचे आई वडील, त्यांचा मुलगा मनवेल, त्यांचे पती ते स्वर्गात आहे, त्यांना तू चिरंत शांती दे। त्यांच्या कुटुंबाची जे काय अडचणी असतील, दुःख असतील, वेदना असतील, त्या सहन करण्यात त्यांना सहनशीलता दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। नमकृपा पूर्ण मरी प्रभू जी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यच्या उदराचे फळ येशू। हे वेदनेकरणी माते, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी जॉनाबाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसाचा झेंडा फडकावावा। वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी। वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांडरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी जॉनाबाई त्यांनी आपल्या चर्चसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना एक मानव चिन्ह देत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा। एक मिनिट नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते, आजच्या या शुभ दिनी माते। नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आजच्या या शुभ दिनी माते।
वसता प्रभुची दासी तू वसता प्रभुची दासी शब्द उमटले तव पाशी शब्द उमटले तव पाशी शब्द उमटले तव पाशी नमन तुला मरिया माते नमन तुला मरिया माते आजच्या या शुभ दिनी 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 माते माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज नोव्हेनाचा आज 8वा दिवस साजरा करीत आहोत आणि आजच्या झेंड्याचे मानकरी जॉनाबाई डिसोजा सोसगाव परिवाराचे आहेत. त्यांच्या आईवडिलाचं स्मरणार्थ बेंजामिन व लुईजीबाई लोपिस नानबाट त्यांच्या स्मरणार्थ जॉनाबाईंनी आपल्या चर्चसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असो. वेलंकणी माऊलीचे आभार मानण्यासाठी, देवाचा आशीर्वादासाठी, कुटुंबावर आशीर्वाद यावा म्हणून, कोरोना व्हायरसपासून संरक्षण केल्याबद्दल, आपली मुलं परदेशी आहेत ते सुखी असल्यामुळे देवाचे माऊलीचे आभार मानण्यासाठी 28 हेतू. आज लेझली फिलिप मस्करनीस यांचा वाढदिवस, त्याचप्रमाणे पुढील व्यक्तीचा वाढदिवस आहे. सेफिन राजेश फर्नांडिस, सॅली अनिल रॉड्रिक्स, प्रियंका महेश लोपिस, एन्सली व सॅन्सी मेरी मायकल परेरा, सियॉन रॉड्रिक्स. पुढील व्यक्तीच्या आत्म्यासाठी मिसा उशीबाई गोन्साल्विस, अगस्टिन गोन्साल्विस, स्वप्नील गोन्साल्विस, कार्मेलिन तुस्कानो, जुली पास्कल कोरिया, संजय लुईस परेरा, मॅथ्यू गोसाळ, मनवेल कजार, सायमन रॉड्रिक्स, सालोमन विक्टर परेरा, संजय लुईस परेरा, सेबेस्टियन विक्टर परेरा, उशी किरमेल फर्नांडिस, नॉर्मन किरमेल फर्नांडिस, आजी व आजोबा, फ्रांचिस पास्कोल रॉड्रिक्स, बावतीस फिलिप मस्करनीस, बेनह संजय गोन्साल्विस, नॉर्मन किरमेल फर्नांडिस, अतिबाई सिमाव आल्मेडा, फ्रांचिस पास्कोल रॉड्रिक्स, बेनह संजय गोन्साल्विस, रुपेश फ्रांचिस दिब्रिटो, नाताल फर्सू डाबरे, इस्माल जोसेफ डायस, दुमा चिमा डाबरे, मरीबाई जोसेफ डाबरे. कोरोनाग्रस्तात जी माणसं मेले त्यांच्यासाठी आशिष सिमाव फर्नांडिस, बावतीस फर्नांडिस, फिलिप स्टीफन डिसोजा, अम्ब्रोस कैतन डाबरे, तेरेजा डायगो तुस्कानो, जॉयलेट लेमॉस, ऑझलन आईवडील सासू सासरे शुद्धी करण्यासाठी झा व तेरेजा फर्नांडिस, मार्कोस शिजू रॉड्रिक्स, बावतीस व सोनिया फर्नांडिस, जॉकी व नाताल परेरा, मार्शल डिमेलो, बेना संजय गोन्साल्विस, जॉन डायगो फर्नांडिस, दादीबाई, दादी बाबा व सोना, बेबी मिंगेल आल्मेडा, रोमन आल्मेडा, क्लियन रॉस्टन लुझबो, किरीप्रिन मार्शल लुझबो, सिस्टर मॉनिका रॉड्रिक्स 4 हेतू, सिसिलिया थॉमस डिसोजा, थेल्मा थॉमस गोन्साल्विस, विल्यम तेरेजा व अंतोन मचाडो, बेना संजय गोन्साल्विस, नेल्सन दिब्रिटो, पास्कल दिब्रिटो, फ्रांचिस फर्गोस, रसल आगोस्टिन सिरेजो,
अमरोज कैतन डाबरे, एलिस चिमा डाबरे, मिंगेल अंतोन दिब्रिटो, बावतीस अंतोन फर्नांडिस, जागृती विजय फर्नांडिस, सायमन सिमाव फर्नांडिस, जोस्ना चार्लस लुजार, मॅथ्यू लुईस डिसोजा, नॉर्मन बंधू किरमेल फर्नांडिस, नाताल डाबरे, मनवेल व कुस्तिन डिसोजा, सासू सासरे, सायमन फर्नांडिस, आग्नेस रिचर्ड गोन्साल्विस, डॅनियल डिब्रिटो, बेंजामिन अमार परेरा, सांतान पास्कल फरेरा. या सर्व हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण खास प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या या नोवेनामध्ये आपण देवशब्दावर चिंतन करीत आहोत. आजचा विषय फार सुंदर आहे की देवशब्द आपल्याला दयाकृत्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. किंबहुना हा देवशब्द अनेक गोष्टींची प्रेरणा आपल्याला देत असतो. त्यापैकी एक म्हणजे समाजामध्ये चांगल्या कृत्यांनी उभं राहणं. आणि त्यासाठी मरिया आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. तिनं हे आपल्या जीवनामधून करून दाखवलेलं आहे आणि तेच कृत्य आपण आपल्या जीवनामध्ये करून परमेश्वराच्या या योजनेला योग्य अशी साथ देत असतो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकल्याने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे कलसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहानं त्याचं शरीर जी ख्रिस्त सभा तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करणाऱ्याचा जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्त सभेचा सेवक झालो. जे रहस्य युगानयुगे पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे.
ते हे वचन होय. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा जसा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानानं प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो. अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानानं मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लवादिकिया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत आहे. अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावं, प्रेमानं त्याने एकमेकाशी बांधले जावं, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावं. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार माना. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्दा दिवशी येशू सभासनात जाऊन शिकवत असता तेथे
उजवा हात वाळलेला एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि पुरुषी त्याच्यावर दोष ठेवाव्यास सापडावा म्हणून तो शब्दा दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहाव्यास टपून राहिले. परंतु त्याने त्याचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, शब्दा दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्यांना सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेले काही दिवस आपण ह्या देवशब्दावरती चिंतन करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे, शास्त्री आणि परुषांनी जो शब्दाचा प्रश्न निर्माण केलेला होता, त्या प्रश्नाला सडेतूड असं उत्तर देण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रभावी शब्दाद्वारे केलेलं आहे. तो शब्द होता, तो देवासह होता आणि तो देव होता. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो आणि त्या शब्दाचं सामर्थ्य समोरच्या माणसाला अनुत्तरित करून सोडत असते. त्याच्या पाठी कुठल्याही प्रकारचं उत्तर राहत नाही. त्या माणसाचं बरं करणं किंवा वाईट करणं यापैकी काय योग्य आहे, अशा प्रकारचा प्रश्न शब्दाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसते. स्तोत्रकार सांगतो, परमेश्वरा, तुझा शब्द माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावरती प्रकाश असा आहे. देवशब्दाला आपल्या अंतकरणाला स्पर्श करण्याची देवशब्दामध्ये जबरदस्त अशी ताकद आहे आणि म्हणून तो आपल्या पावलांकरिता दिवा आणि मार्गावरती प्रकाशक असा ठरतो. हाच शब्द जेव्हा माझ्या अंतकरणाला स्पर्श करतो तेव्हा माझ्या हातून दयाकृत्य देखील घडत असतात. चांगली समाजामध्ये कृत्य घडतात. समाजातील गरज ओळखून, गरजवंतांची गरज ओळखून त्यांच्या सहाय्यास धावून जाण्याची प्रेरणा माझ्या अंतकरणामध्ये निर्माण होते. एका चर्च बाहेर काही लोकांची मिसा सुटल्यानंतर गर्दी जमलेली होती. ती गर्दी पाहिल्यानंतर, ती मिसा आटोपल्यानंतर मी तिथे गेलो आणि विचारलो, तर का गर्दी आहे? तर म्हणे अमुक एक भिकारी जो बाहेर होता त्याला एका सद्गृहस्थाने एका बाजूच्या घरामध्ये नेलं, त्याला चहा पाणी दिला आणि त्याची अंघोळ वगैरे देण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती. प्रिय बंधू भगिनींनो, मी त्या माणसाला काही दिवसानंतर विचारलं की म्हटलं, असं काय नेमकं तुला वाटलं की अशा प्रकारचं कृत्य ज्या भिकारी जो त्याला तू दररोज पाहायचा मिसाला येताना त्याच्यासाठी करावंसं तुला वाटलं? ते सांगतं की आजच्या शुभवर्तमानामध्ये मी जो दाखला ऐकला चांगल्या शंभरोण्याचा, ह्या शुभवर्तमानातील दाखल्याद्वारे मला पण वाटलं की मी सुद्धा जीवनामध्ये काहीतरी चांगलं कृत्य केलं पाहिजे आणि त्याद्वारे ती जी आंतरिक प्रेरणा निर्माण झाली त्याद्वारे मी त्या माणसासाठी हे छोटंसं कार्य केलं. प्रिय बंधू भगिनींनो, ही आहे देवशब्दाची ताकद. आपण प्रत्येक वेळेला हा अनुभवतो. हा शब्द जेव्हा आपल्या
कानावर पडतो, आपल्या अंतःकरणात जातो, तेव्हा तो फुकट जात नाही. तो आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या कार्याची प्रेरणा दिल्याशिवाय परत जात नाही. आणि म्हणून आत्म्याचं तारण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. संत अगस्तीन सुंदर रीतीनं सांगतात की बुद्धीला समजत नाही, पण आत्म्याचं तारण करण्याची जबरदस्त कुवत ह्या शब्दामध्ये आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवशब्द हे काही टेक्स्ट बुक नाही आहे, तर ती आत्म्याची तरवार आहे. आणि ती तरवार संपूर्णतः आपलं जीवनमान बदलून टाकत असते. कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये इतके गुरफटलेलो असतो की आजूबाजूच्या परिस्थितीचं आपल्याला भानसुद्धा नसते. मात्र अशा वेळेला आपण जेव्हा ह्या देवशब्दाच्या प्रकाशात येतो, देवशब्दाच्या सान्निध्यामध्ये येतो, तेव्हा हा देवशब्द आपल्याला पूर्णतः बदलून समाजामध्ये चांगल्या कार्याने उभं राहण्याची एक जबरदस्त अशी प्रेरणा निर्माण करत असतो. आणि म्हणून आजच्या विषयामध्ये सुंदर रीतीनं सांगण्यात आलेलं आहे की देवशब्द दयाकृत्य करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. मरियेनं तो शब्द आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारल्यानंतर 2 महत्त्वपूर्ण घटना तिच्या जीवनामध्ये घडल्या. पोप जॉन पॉल II यांनी मरियेच्या जीवनातील 2 महत्त्वपूर्ण घटनांवरती सुंदर चिंतन लिहिलेलं आहे. ते सांगतात की एलिझाबेथकडे तिनं घेतलेली धाव आणि कानागावी लग्न प्रसंगी केलेली मध्यस्थी, या दोन्ही घटनेमधून मरियेचं स्वतः शब्द तिने कशा प्रकारे अंतःकरणात उतरवलेला होता आणि हा शब्द तिला कशा प्रकारे प्रेरणा देत होता याची सुंदर अशी प्रचिती आपल्याला येते. तिनं तो आपल्या अंतःकरणात उतरवला आणि त्या उतरवण्यानंतर तिला दयाकृत्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. ती एलिझाबेथच्या मदतीला धावून गेली आणि सगळी सेवा तिनं आपली नातलग एलिझाबेथ हिला देण्याचा प्रयत्न केला. तसंच कानागावी लग्न प्रसंगी त्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून तिनं पुत्राकडे मध्यस्थी केली. तीच मरिया आपल्याला सतत प्रेरणा देत आहे आणि देत राहील. तिची मध्यस्थी आपल्याला ह्या दिवसामध्ये विशेष रीतीने लाभावी आणि आपापल्या परीनं आपल्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, आपल्या गाव परिवारात आणि समाजात चांगलं उठून दिसेल असं छोटं मोठं कार्य आपल्याला आपल्या जीवनाद्वारे करता यावं म्हणून तिच्याकडे प्रेरणा मागूया. संत मदर तेरेसा सुंदर रीतीनं सांगतात की परमेश्वराने मला फार अद्भुत कृत्य करण्यासाठी बोलावलेलं नाही आहे, परंतु सामान्य गोष्टी ह्या अधिकाधिक प्रेम ओतून, अधिकाधिक त्याच्यामध्ये सहकार्याची भावना दाखवून करण्यासाठी बोलावलेलं आहे. God has not called me for extraordinary things, but He has called me to do ordinary things in extraordinary way. जे सामान्य गोष्टी असामान्यपणे करण्यासाठी मला बोलावलेलं आहे. आणि ही दयाकृत्य आपल्याला समाजामध्ये चांगली टिकवून ठेवता यावीत आणि त्यासाठी देवशब्दाचा आधार घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्त प्रभूला सर्व समर्पित, सर्व समर्पिन जीवन मी, जीवन माझे सर्व समर्पित, सर्व समर्पिन जीवन मी, सर्व समर्पिन मी, सर्व समर्पिन मी, जीवन माझे सर्व समर्पित,
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा
त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुलाही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. मरणात तो पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना ते दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. ते माता धनिक मरिया, तिचा पाती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या रवैश्य ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापी करशी हरण, ईश को करा तू अति पावन. आम्हादे प्रभू तुझ्या कृपेचे दयादान. जगाची पापी करशी हरण, ईश को करा तू अति पावन. आम्हादे प्रभू तुझ्या कृपेचे दयादान. जगाची पापी करशी हरण, ईश को करा तू
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरे होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शुद्ध व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. चा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मान. वेलंकनी मातेच्या नोवेनाचा आजचा 8वा दिवस. हे देवाच्या मंदिरा, ज्ञानाच्या आसना, तुला प्रणाम. तू ईश्वरी कृपेने परिपूर्ण आहेस, त्यामुळे तुझे शरीर थडग्यामध्ये नष्ट झाले नाही. उलट तुला सदेह स्वर्गात नेण्यात आले. ह्या कृपेसाठी आम्ही देवाचे कृतज्ञतेने आभार मानतो आणि तुझे गुणगान गातो. हे निर्मळ कुमारी, तू ह्या जगाचा त्याग करून स्वर्गात प्रवेश केलास, परंतु तुझ्या लेकरांना तू विसरू नकोस. हे प्रकाशमय तारका, अंधारात वावरणाऱ्यांना तुझा कृपारूपी प्रकाश दाखव व ह्या जगात असताना आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या पुत्राच्या क्रुसाजवळ उभी राहून आपलेसे केलेल्या लेकरांसाठी प्रार्थना कर. आम्ही शरीर व आत्म्याने पवित्र राहून तुझ्याबरोबर शाश्वत आनंद सहभागी व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आमेन. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या ह्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती व्यक्त करावी. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी आम्ही ही नोवेनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नमो कृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये, देव माता हो, आम्हा सवरी नव आता आणि मृत्यू समयी. हे देवाचे पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची ही विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची ही विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू
देवाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते, या धरती